नमस्कार. सर्वांना कळविण्यास आनंद होतो की आपण गेली 40 वर्ष ज्या मागणीसाठी आंदोलनं केली, मोर्चे काढले, बरीचशी आंदोलनं झाली आणि ती मागणी आपली पूर्ण होऊन दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचचं उद्घाटन होत आहे आणि 18 ऑगस्ट 2025 पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं कामकाज चालू होत आहे. 17 ऑगस्ट 2025ला दुपारी 3:30 वाजता CPR हॉस्पिटलसमोरील जी इमारत आहे जिथं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होतं आहे त्या ठिकाणी भारताचे सरन्यायाधीश माननीय नामदार भूषण गवई साहेब यांच्या हस्ते सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधे साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मकरंद कर्णिक साहेब हे उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम तिथं पार पडल्यानंतर मुख्य कार्यक्रम जो होणार आहे तो मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 4 वाजल्यापासून दुपारी होणार आहे. त्या ठिकाणी जवळजवळ मुंबई उच्च न्यायालयाचे 15 न्यायाधीश हजर असण्याची शक्यता आहे. त्याबरोबर आणखी काही या क्षेत्राशी संबंधित अधिकारी आहेत. ॲडव्होकेट जनरल असतील, सॉलिसिटर जनरल असतील, असे अधिकारीसुद्धा तिथं हजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा एक भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे प्रोटोकॉल्स किंवा सुरक्षा यांचं संपूर्ण भान ठेवून यामध्ये जो कार्यक्रमाचं नियोजन आहे, मी प्रशासनाकडून जवळजवळ 5,000 लोकांची कार्यक्रमस्थळी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. साधारणपणानं 6 जिल्ह्यातून 3 ते 4,000 वकील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं आम्हाला समजून आलेले आहे. आणि आम्ही जी माहिती घेतली त्यावरून 3 ते 4,000 वकील तरी निश्चितपणाने या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि मी आपल्या सर्व जिल्ह्यातील 6 जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आपल्यामार्फत निमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. सर्व प्रतिनिधींनी त्या आपापल्या भागातील नागरिक असू दे, जनता पक्षकार असू दे, त्यांना आवाहन करावं. तसंच मी खंडपीठ कृती समितीचा निमंत्रक म्हणून कोल्हापुरातील सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, ज्या संघटनांनी आजपर्यंत या लढ्यामध्ये भाग घेतला त्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना, तसंच सामान्य पक्षकार आणि जनतेला आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी हा आनंद सोहळा आपल्यासाठी आहे आणि या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा आणि हा कार्यक्रम अत्यंत कोल्हापुरी पद्धतीने, चांगल्या पद्धतीने यशस्वी करून आपण दाखवावा अशी मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.